आणि दोन आई, ज्या पूर्ण आई हृदयाच्या आईनी आणि पाडगावकर साहेब आलेले आहेत, महाराष्ट्र भूषण. जोरात थोड्याशा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आणि आता ह्या बसू देतात. अशी सगळी दोन्ही आई ज्या बोलल्या, सर्वांना आई एकदा जन्म देते, पण मला माझ्या आईने दोनदा जन्म दिलेला आहे. हा कसा? कारण माझं किडनी खराब झालं होतं, दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या आणि त्याचसाठी मी मुंबईत आलो होतो. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं मला की मी आता 1 वर्षानंतर जगणार नाही. आणि त्या 91 मध्ये मी डायलिसिस करून जगत होतो. आणि मग डॉक्टरांनी 95 मध्ये मला शस्त्रक्रिया करता येईल असं सांगितलं, कारण माझ्या शरीरात काही दोष होते ज्यामुळे शस्त्रक्रिया करणं कठीण होतं. आणि शस्त्रक्रिया मग 95 मध्ये जेव्हा झाली, आईने मला किडनी दिली त्यावेळेस. आणि जी किडनी दिली आईने, मला वाटतं माननीय नामदार शरद पवार साहेब आलेले आहेत, आणि ती किडनी दिल्यानंतर मी ते पाहिलं की तिचं जे आईचं खूप मोठं शस्त्रक्रिया केलेली असते, माझी लहान असते. 3 दिवस तिची माझी भेट झाली नाही. 3 दिवसांनी तिने डॉक्टरांना सांगितलं की माझं लेकरू मेलंय, तुम्ही मला दाखवत नाही. आणि जेव्हा तिने सांगितलं दाखवा नसता मी जेवण करत नाही, आणि तिला जेव्हा माझ्याकडे आणलं, तिला 150 टाके लागलेले असतात. हा सर्व दुखडा भाग असा धरून ती मला बघायला आली आणि मला काचेच्या घरात ठेवलं होतं. तिने मला पाहिलं की हा माझा मुलगा आहे. मला बाहेर येता येत नव्हतं, मी असा हात केला. पण केंद्रीय कृषी मंत्री आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शरदरावजी पवार यांचं स्वागत करूया. दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे यांनी माननीय श्री शरद पवार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांना घेऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. साहित्याच्या क्षेत्रातल्या ज्येष्ठ ऋषितुल्य अशा व्यक्तिमत्वाच्या आणि राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं ऋषितुल्य असं कार्य करणाऱ्या माननीय शरदराव पवार अशा दोन्ही व्यक्तिमत्वांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया. दैनिक मुंबई मित्र तृतीय वर्धापन दिन विशेषांक प्रकाशन सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा आपलं अत्यंत आपुलकीनं स्वागत करते. व्यासपीठावरच्या मान्यवरांचं स्वागत करते. मुंबईच्या महानगरीतून प्रसिद्ध होणारे हे दैनिक अल्पावधीत राज्य स्तरावरचं एक लोकप्रिय असं दैनिक ठरलेलं आहे. आणि आज राज्य स्तरावर मुंबई मित्रचा खप हा प्रतिदिन 70,000 प्रतींचा आहे. हे मी आपल्याला मघाशीच सांगितलं. सत्कृत्याची पाठराखण आणि दुष्कृत्याचा रोखठोक पंचनामा हे मुंबई मित्रचं ब्रीद आहे. आणि त्याचबरोबर घराघरातून कौटुंबिक आनंद निर्माण करणारा कुटुंब मित्र असं त्याचं सगळ्यांना भावणारं स्वरूप आहे. मनोरंजनासह योग्य ती माहिती आणि त्यातून जपण्याची विश्वासार्हता या धोरणामुळे वाचकांची राजमान्यता आणि लोकमान्यता या दैनिकाला निसंशय मिळालेली आहे. आज या विशेषांकाचं प्रकाशन केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदरावजी पवार, जे संपूर्ण दैनिक मुंबई मित्र आणि विशेष करून अभिजित राणे यांचं दैवत आहे, तेव्हा या दैवताच्या शुभहस्ते या विशेषांकाचं प्रकाशन होत आहे. आणि हा अक्षरांचा उत्सव आहे, त्यामुळे त्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर आज आवर्जून इथं उपस्थित झालेले आहेत.
या प्रकाशन सोहळ्याबरोबरच मघा सांगितलं त्याप्रमाणे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या काही व्यक्तिमत्वांचा आपण सत्कार आयोजित केलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा आमच्या प्रमुख अतिथींनी दीप प्रज्वलन करून आणि शिवरायांच्या आणि गणरायाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून या संपूर्ण कार्यक्रमाला शुभसंकेत व शुभाशीर्वाद द्यावेत अशी मी त्यांना विनंती करते. करी माझ्या दीपयुगाचा रे असं म्हणत कविवर्य पाडगावकर कवितेच्या साहित्याच्या या प्रांतामध्ये मुसाफिरी करत आलेले होते. उद्याचा बाल कवी असा सर्वत्र गौरव होत असतानाच त्यांनी कवितेची आपली स्वतःची शैली विकसित केली. गणरायाला वंदन झालेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालेला आहे. आणि आता दीप प्रज्वलन करून या संपूर्ण कार्यक्रमाला एक अतिशय मंगलमय असे आशीर्वाद मिळणार आहेत. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती असा गणराय, ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता, राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती, धर्मरक्षण, स्त्रीत्वाचा आदर अशी सगळी मूल्य समाजासमोर ठेवली आणि जोपासायची एक अस्मिता मराठी मनामध्ये निर्माण केली. त्या शिवरायांचं आपण स्मरण केलेलं आहे. आणि आता आमच्या पाहुण्यांनी बसून घ्यावं अशी त्यांना आपण विनंती करूया. काही गोष्टी कार्यक्रमाची व्यस्तता लक्षात धरूनही आपल्याला सांगायला लागतात. कोणत्याही पक्षाच्या दावणीला मुंबई मित्र हे दैनिक बांधलं गेलेलं नाही. त्यामुळे निष्पक्ष भूमिका, सत्यशोधक वृत्ती आणि समाजहिताच्या दृष्टीनं सत्याचं उद्घाटन करणं, ते उघड करणं ही मुंबई मित्रची वृत्ती वाचकांच्या मनावर खूप ठसलेली आहे. याचं श्रेय मालक संपादक म्हणून अभिजित राणे यांना द्यायलाच पाहिजे. दैनिकाचं स्वरूप सर्वसमावेशक असणं, अन्याय भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणं यासाठी ते दैनिकाचं लखलखत नेतृत्व करत असतात. आणि म्हणून लखलखत नेतृत्व करणारा या दैनिकाचा सेनानी असं त्यांचं वर्णन केलं तर ते अतिशयोक्त ठरू नये. भाषेच्या सीमा ओलांडून हिंदी आणि इंग्रजीतही हे वृत्तपत्र वाचकांची गरज पूर्ण करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार यांच्या विचारांचा आदर्श पुढे ठेवून या क्रीडापटू, उद्योजक, तरुण संपादकांना आपली सामाजिक आणि राजकीय त्या